हा व्हिडिओ खास सर्वांसाठी मांडलेला आहे, सर्वांसाठी दाखवतोय की प्रत्येकाचा एक्सपिरियन्स प्रत्येकजण मांडतो, प्रत्येकजण बिझनेस करतो. नवीन नवीन प्रत्येकाला असं वाटतं की आपण नवीन नवीन बिझनेस ग्रोथ केला पाहिजे, प्रत्येकाला पैसे मिळालेच पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण हर एक मुवमेंटमध्ये कसं काम करायचं आहे कसं नाही. आता काका तुम्हाला किती दिवस झाले काम करून? आता मला झाला 1 महिना. 1 महिना झालं. 1 महिना बरोबर. सध्याची परिस्थिती अशी आहे ना की सर्वांना असं वाटतं की माल पैसे होत नाही, काय होत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला मी आज समोर आहे काकावी. आता ट्रेनिंग घेतली, जेव्हा तुम्ही नवीन नवीन ट्रेनिंग घेतली तुम्हाला काय वाटलं की ट्रेनिंग घेतली, पैसा मिळाला, फेरीवर गेले, बरोबर. पहिली फेरी मारली, तुम्हाला काय वाटलं होतं? पहिले वाटलं होतं का पैसा भेटल, नाही मालाचा भावामुळं ग्रोथ कमी झाला. आपला मेन कसा विषय होता की जेव्हा तुम्ही माल ट्रेनिंग झाली, माल घेऊन विक्री करायला गेले, बरोबर, तर तुम्हाला कसं वाटलं? नवीन एकदम नवीन व्यवसाय करता, नवीन चांगलं वाटलं एकदम, बरोबर ना. की असं वाटतं पैसे जास्त मिळतं जास्त. पण त्याचे कारण किती मोठे मोठे माहिती ना तुम्हाला चांगल्या. त्याचे कारण असे आहे का मार्केटमध्ये माल आहे कमी आणि त्याचे रेट पण डबल रेट आहे, त्याच्यामुळं थोडा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट आहे, भाजीपाल्यामध्ये पैसा आहे की नाही अफाट? पैसा भरपूर आहे. पैशाला काय वाटतं तुम्हाला? मार्केटचं काय? मार्केटचे पोझिशनमुळं थोडंसं मार्केट टाईट आहे, त्याच्यामुळं थोडं कमी आहे मार्केट. थोडं अजून पाऊस पडल्यानंतर तर मग ते अजून मार्केट थोडं कमी झालं का अजून धंद्याची लाईन चांगली बसून जाईल. पण जे तुम्ही शिकले, धंदा करताय, तर कसं वाटतं बुवा कोणाकडे काम करण्यापेक्षा इथं बरं आहे की? इथं बरं आहे. स्वतःचं केलं 2 पैसे भेटतात पण काही बॅलन्स पण राहतो. आपण दुसरीकडे काम केलं तर ते 12 घंटे ड्युटी करायची, तर ते 10-15 हजार काम करायचं, त्याच्यात मजा नाही. आणि सगळ्यात आता आपण तर करतो, सर्वजण करताय, पण आपण प्रत्येकाला सांगतो. पण नवीन नवीन पोरं कसे करतात की आलेलं केलं का त्यांना असं वाटतं भाजीपाल्यामध्ये पैसा नाही, त्यांना लगेच पैसा पाहिजे. लगेच पैसा नाही भेटणार, थोडं भांडवल अटकवून थोडं आपल्याला हे पण करावं लागेल. भांडवल सुद्धा किती मला सांगा तुम्ही. भांडवल काहीच नाही ना की आज एक ड्रेस पोरं आज 5-5 हजारचा शूज वापरताय, बरोबर आहे की नाही. आज 5-5 हजार वापरणारे पोरं झाले बुट, मग यांनी हे का बरं नाही घेते बा धंदा करायचा? आज आपण एवढं स्टुडिओ बनवला, हे बनवलं, भाजी विकतोय, पोरांनी याच्यात 10-15 हजार अटकवले ना तर त्यांना अजून फायदा होईल. शॉप वगैरे घेऊन म्हणा किंवा फेरीवर केलं तरी फायदा होईल. आज तुम्हाला 2 दिवसात कळालं की यार चांगला पैसा मिळतो, तेव्हा तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली बरोबर गाडी घेण्यामध्ये, कारण की त्याच्यामध्ये पैसे मिळत आहे, बरोबर आहे की नाही. आणि हर एक मुवमेंट प्रत्येकाचा वेगळा असतो की कामाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाला असं वाटतं. पण ते टर्निंग पॉईंट असं आहे सध्याला की प्रत्येकाचं काम हे आपल्याच पद्धतीचं असतं, मान्य. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाने थेअरी पाहून काम केलं पाहिजे, बरोबर बरोबर. आणि काय असतं माहिती का, आता आपला विषय एवढा मांडायचा एवढा विषय झाला की तुम्ही आता इतक्या दिवसात मार्केटला येत आहे, त्या मार्केटला किती उलाढाल होती पैशांची, भरपूर, बरोबर आहे का नाही. लाख करोडची म्हटलं तरी चालेल. आणि शेतकरी वर्ग काय करतो की बिचारा शेती करून दमून जाणारा माणूस आहे, पण ज्याने शेती नाही केलं तर आपण पीक खाऊ नाही शकत नाही. आणि मार्केटचा भाव जो चालू तो मिळणारच आहे. आता आज कोथिंबीरचा 208 रुपये मेथी गेली, 280 रुपये जुडी, म्हणजे जुडा. नाशिका किलोवर नाही, जुडीवर आहे, बरोबर. पण एक हिशोब लावायला गेला मग ह्या रेटमध्ये जर विक्री करायची म्हटलं तर कस्टमर घ्यायला पुढचे कासकूस करतात. या शेतकऱ्याचा फायदा होतो, पण ग्राहक काय म्हणतात कोथिंबीर टाकले तरी चालत, बरोबर नाही. पण एक मेंटेन रेट ठेवले पाहिजे किंवा मेंटेन झालं पाहिजे. शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा 100% झालाच पाहिजे, पण शेतकऱ्यांनी सुद्धा माल विक्री केला पाहिजे असं मला वाटतं, बरोबर. कारण की प्रत्येकाला 2 पैसे मिळाले पाहिजे, बरोबर आहे ना. कारण हर एक प्रत्येकाला असं वाटतं की आपण 2 पैसे कमवतोय. आणि मान्य काही शेतकऱ्यांकडनं विक्रेत्यासाठी माणसं नाही आणि त्यांच्याकडे गाड्या पण नसल्या म्हणून ते व्यापाऱ्यांना विकून टाकतात. आणि मग व्यापारी वर्ग बी चांगले करतो, पण व्यापाऱ्याची बी हिंमत असते की एवढा पैसा एवढा पैसा घ्यायचा, एवढा विक्री करायचा. प्रत्येकाची रिस्क आहे, आपण म्हणतो तसं, पण प्रत्येकाची रिस्क आहे, बरोबर आहे का नाही. आणि 2 पैसे प्रत्येकाला कमवायचे, पण सांगण्याचं उद्देश काय की शेतकरी वर्ग जर पुढे गेला तरच आपण पुढे जाऊ. आणि आज आपण महाग माल आहे म्हणून ठीक आहे, आज कोणी माल कमी भाव विकतंय, कोणी हे करतंय, कोणाला जागा मिळत नाही, कोणी फिरव धंदा होत नाही. पण यात घाबरून जाऊ नका. काय वाटतं तुम्हाला? कारण की घेतलेली वस्तूवर राग काढण्यापेक्षा तुम्ही थोडे दिवस थांबून परत, ते मला माहिती की आपण 4 महिन्यात वर्षभरचे पैसे कमवतो,
ते बरोबर होतं. तुम्ही तर आता लाईव्ह हो. पाहिलं, पैसे प्रत्येक जण कमवतो, आपण बी लाईव्ह आहे, बरोबर आहे का नाही? पण ते केलं पाहिजे, बरोबर ना? प्रत्येकाने हिंमत दाखवली पाहिजे. थोडं थांबून घेतलं तर होईल, हां. सक्सेस होईल. हळूहळू केलं तर होईल. आपण एकदाच म्हटलं आपल्याला लगेच आज केलं आणि लगेच आपल्याला पैसे लगेच आले पाहिजे, तसं नाही. पण तुमचं आता तुमच्या वयाप्रमाणे तुमचं सजेशन कसं बुवा, की आज आपण एवढं प्रत्येकाला सांगतो, जीव तोडून काम देतो आणि करता, पण भाजीपाल्यामध्ये प्रत्येकाला लाज वाटते. तर यांना लाज वाटली पाहिजे का 15,000ची नोकरी पाहिजे? यांना लाज नाही वाटली पाहिजे. यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. नाही तर मग नोकऱ्या करा दुसऱ्यांकडे. हां, गुलामगिरी. हां, मग तेच होतं. बरोबर आहे का नाही? आज गुजराती मारवाड्यांना लोक नाव ठेवतात, गुजराती मारवाडी पुढे आहे, पण ते कुठे येऊन धंदा करताय? त्यांची डेअरिंग आहे ना. करता कुठे धंदा? लाज वाटत नाही त्यांना, काही नाही. महाराष्ट्रामध्ये ते लोक टिकले, त्यांना माहिती, त्यांना शिव्या खायची सवय, त्यांना लाज वाटत नाही. आपण हे 2 शिळ्या गावला, आपण पण पुढं चला ना. मग काय भोग पाडणार आहे का, काय होणार आहे? मला सांगा ना तुम्ही. प्रत्येकाला एक सांगा, प्रत्येकाचा पॉईंट असतो की हा मला भांडला, हा मला बोलला. हे ऐकून घेण्याची क्षमता नाही, म्हणून तर महाराष्ट्रामध्ये पुढे नाही. आज महाराष्ट्रामध्ये इतका पैसा आहे की इतकं लाईव्ह दाखवत आहे की इतका पैसा कुठंच नाही. कुठंच नाही. भरपूर पैसा आहे. बरोबर आहे का नाही? आणि इतका पैसा जर आज यांना एवढा चान्स मिळतो, त्यांनी केला पाहिजे. हां, आणि महाराष्ट्रवाल्यांना नाव ठेवण्यापेक्षा महाराष्ट्राला कमवून येतं ना. हां, भैया लोक काही दिवसांनी राज्य करतील यांच्यामुळं, बरोबर. कारण महाराष्ट्र पोरच काम करत नाही, तर भैया लोकांना चान्स मिळतो ना. तर त्यांना नाव ठेवून काय उपयोगच नाही ना. असे ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीसाठी याला त्याला करण्याचा छोटासा व्यवसाय करा, कोणीही करा, बरोबर आहे. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही काय वाटतं की काही बी धंदा करा, भाजीपालाच नाही, पण दुसरे एक कटलरी म्हणा, किंवा कपडे विका, किंवा सीझन वाईज छत्र्या विका, रेनकोट विका. म्हणजे त्याच्यात तुम्हाला एक सवय लागेल. पण धंदाच करा, पण धंदा करा, कुठलाही करा, पण धंदा करा. तुम्ही भले रस्त्यावर गाडी घेऊन फिरा, 4 चाकाची गाडी घ्या, ते फिरा, त्याच्यावर कटलरीचे आयटम ठेवा, भले 10,000 रुपयेवाले आयटम विका, पण स्वतःच बिझनेस करा. स्वतः मालक व्हावं तुम्ही. असं आता तुमच्या समोर आहे माझं भाजी दुकान, माझं आज ऑफिस झालं, बरोबर. मुलांना शिकवतोय, आपण धंदा दाखवून शिकवतोय, आणि कोणी कोणत्या धंद्यामध्ये उभं करते नाही, कोणी सांगत नाही मी इतका पैसा कमवतो. आज आपण लाईव्ह कन्सेप्ट करून लाईव्ह दाखवतो. आज हे कोणासाठी? सगळे एक महाराष्ट्रीयन पोरांसाठीच आहे ना. आणि केलं पाहिजे. तुम्हाला काय करायला पाहिजे. आज छोटे धंदा आपण असं नाही म्हणत की मी हा करतोय. तुम्ही फक्त आई वडिलांच्या जीवावर नका जगू, तुम्ही स्वतःहून करा. आणि प्रत्येकाने केलं पाहिजे ना. म्हणजे आई वडिलांना पण चांगलं प्रोत्साहन भेटेल, नाही बाबा माझा मुलगा काहीतरी करतोय. प्रत्येकाला एक उमेद मिळते, प्रत्येकाला एक स्वतः पुढं स्टँडअप मिळतोय, बरोबर ना. आज तुम्ही सांगा, आज उदाहरणार्थ द्यायचे, बाहेरच्या लोकांना ठरतं हे 1-1 रुपये धंदा करता का नाही, आणि बाहेर येऊन लोक एवढं रुबाब करतात, आपले पुरं काम केलं की जीवावर येतं. मग ते म्हणतात यांनी शिवी दिली, याच्यात उपयोगच नाही ना. आज इतका आपट पैसा कोणी देणार नाही, एवढा पैसा. आज आपण म्हणतो भैया लोकांना नाव, तुम्ही त्यांना शिव्या द्यायला, पण ते काय करतात, 2 शिव्या ऐकून घेतात, पुढे चालतात आणि आपण पैसे कमवून घेतात. आज इथं राहतात भाड्याने 10-15 हजार, 1-2 हजारच्या रूम मध्ये राहत आहे 5-5, 6-6 जण, आणि तिकडे 30-40 लाखाचे यांनी बंगले बांधले. आणि आपल्या पोराला विचारते हायफाय रूमनी भाड्याने राहायचं, याचा लाभ एक फ्लॅट घ्यायची अवगत नाही, बरोबर की नाही. कोणाचा राग नका मानू, पण महाराष्ट्रीयन पोरांनी ना उडी मारली पाहिजे की आम्ही मार्केट रोज बघतोय, बरोबर का नाही. बरोबर. आज तुमच्या वयात काकाचं 52-54 वय चालू आहे, त्यांनी सुद्धा गाडी घेतली. आज ठीक आहे, आज धंदा कमी मध्ये चालू आहे, पण उद्याच्या काळात थोडे माल कमी राहणार आहे. उद्या मी फास्ट राहील ना, क्विक राहील ना, चालू होईल ना. पाऊस चांगला पडला, शेतकऱ्याचं चांगलं पीक झालं, तर सगळा माल येईल ना व्यवस्थित, आणि आपण पैसे चांगले मिळतील. आज तुम्ही सांगा महिन्याबारी नव्हता, पण पर डेची कमाई किती पर्यंत करू शकते. आज तुम्ही धंदा शिकले, तुम्ही रोजचे आज किती रुपये कमवू शकता आपल्या थेरीनुसार, स्वरा फ्रुट्स आणि व्हेजिटेबलच्या अकॅडमीच्या माध्यमातून? रोजचे तरी आपण कमीत कमी झाले तर 1000 रुपये रोजचे कुठं गेले नाही. आणि जेव्हा माल वाढेल तेव्हा तर मग तुम्ही 3000 बी कमवू शकता, 4000ही कमवू शकता, कारण की लाईव्ह दिसतंय ना. आणि एवढं कोणी दाखवणार नाही, बरोबर आहे का नाही. तुम्ही डबल फेरी मारा ना, एक सकाळी मारा, एक संध्याकाळी मारा. पण ते विकण्याची कला ही कुठं शिकल्या जाईल? ती नाशिकमध्ये स्वरा व्हेजिटेबल कंपनी, म्हणजे स्वरा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातून जे आपण शिकवतोय ते प्रत्येकाला शिकायला मिळेल, आणि असं कोणी शिकवणार बी नाही. का सगळ्यांनी येऊन व्हिडिओ बघा, येऊन भेटा, शिका,
आणि आपला धंदा चालू करा. आपलं काय करू जास्त फी पण नाही ना हो. त्या फी मध्ये तुम्हाला राहण्याची सुविधा ना आज एवढ्या छान सगळं खाण्याची सुविधा आहे, झोपण्याची आहे, राहण्याची सगळं आहे. बरं जेवण कसं आहे आपलं तिथे जेवण एक नंबर, राहण्याची सुविधा राहण्याची सुविधा बी एक फ्लॅट आहे चांगला, एकदम स्वच्छता आहे, फॅन आहे, तुम्हाला सगळं गाद्या वगैरे सगळं आहे झोपायला. म्हणजे घरच्यांपेक्षा जास्त इथं जास्त काळजी इथं. घेतात. पण इथं करण्याची क्षमता प्रत्येकाची होत नाही, प्रत्येकाला इच्छा होत नाही. काय वाटतं? बरोबर आहे. आणि करा उडी मारा, कारण की एवढं कोणी स्ट्रिक्टली शिकवणार नाही. काय वाटतं तुम्हाला? कोण नाही शिकवणार, कोणी आपला धंदा कोणाला सांगत नाही. बरोबर नाही. आणि जिथं आज यांना मिळतं हे करते नाही, आणि यांना असं वाटतं की नाही. आता आपण रोज मार्केट पाहतो, आज किती कोटीची उलाढाल होती. किती कोटी. हा म्हणजे विचार करा, भाजीवाले लोक इग्नोर करतात, भाजीवाल्याला किती पैसा आहे. भरपूर. इथं तर टॅक्स सुद्धा लागत नाही. टॅक्स सुद्धा म्हणजे सरकारला सुद्धा माहिती नाही की इथं काय होतं म्हणून लॉजर. बरोबर आहे का नाही? बरोबर. मग यांनी काय केलं पाहिजे? उडी मारले पाहिजे का? करायला पाहिजे. हा? यंग पोरांनी तर खरंच करायला पाहिजे. त्याचे टवाळ गिरा करून ना काही होणार नाही. पैसा कमावला तर तुमची इज्जत राहील, बरोबर. नाही तर नाही. कारण की एवढं मार्गदर्शन कोणी करतं का? आज आपण नाही, कोणी व्हिडिओच्या नाही. माध्यमातून दाखवतोय, व्हिडिओ परफेक्टली तुम्हाला शिकवून देतोय. आज एवढं मी सुद्धा खर्च करतो, पण एवढं खर्च दाखवायला एवढं जीव लागतो, एवढं प्रत्येक गोष्टी दाखवायला डेअरिंग लागते. आज प्रत्येक जण कोणी बी हे करू शकतं, पण त्याचा धंदा शिकवू नाही शकणार कोणी. काय नाही, कोण नाही वाटतं? शिकवणार. आज आपण जीव तोडून एवढं तळमळीने करतोय ना, हे पुन्हा महाराष्ट्रासाठीच करतोय ना. आज महाराष्ट्राच्या बाहेरून फोन येतात आपल्याला, कॉलिंग चेक करा, माझी रिसिव्ड कॉल करा, तुम्ही एकदा कुठेही बघा. आज एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं सेलिंग विथ प्रॉपरली दाखवतोय, विथ तुम्हाला उभाराची संधी मिळते. काय वाटतं? बरोबर आहे. तर बघा आणि या स्वरा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल अकॅडमीला ॲड व्हा आणि तुमची लाईफ बदला, कारण की हाच गोल्डन चान्स तुम्हाला आयुष्यात मिळणार नाही. काय वाटतं काका तुम्हाला? परत कोणी शिकवणार नाही तुम्हाला दुसरं. तुम्हाला दोन शब्द काय म्हणायचे बघ स्वरा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल अकॅडमीच्या माध्यमातून? मग काय वाटतं भविष्य पोरांचं कसं आहे? आत्ता म्हणजे बॉम्बेचे पण 4-5 जण आले होते, त्यांनी त्यांची गाडी घेऊन तिथं मस्त व्यवस्थित धंदा करताय. संभाजीनगरचे आलेले पोरं आहे, शिर्डीचे, नाशिकचे, सिडको, सातपूर तिकडचे पोरं येत आहे, करताय, व्यवस्थित चालू आहे त्यांचं. ठीक आहे, हळूहळू थोडा कमी हे होईल, पण हळूहळू वाढत आहे. बरोबर. तर तुम्ही या, भेटा आणि स्वतःचा बिझनेस चालू करा. बघितलं आणि खरंच हा तुम्हाला गोल्डन चान्स आहे. यूट्यूबद्वारे नवीन नवीन असं तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनल फॉलो करा, कारण की यूट्यूब चॅनल रोजचे अपडेट असे आहे की तुमचं भविष्य बदलतं आहे. भाजीपाला महाग होतो, स्वस्त होतो, लोकांचे अपडेट टाकून मजा नसती, कोणाला काय भाव गेला, पण तुम्ही कसं काम करणार आहे हे तुम्हाला याच्यामध्ये शिकलेलं मिळतं आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्हाला काय डाऊट असेल कमेंट टाका. व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट टाकून सांगा. तुम्ही मलाही प्रोत्साहन करा की मी पुढं निघलो पाहिजे आणि तुमच्यासाठी अजून मी काहीतरी नवीन नवीन अपलोड किंवा नवीन नवीन सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, आणि चांगल्या प्रकारे मी पण तुम्हाला ग्रोथ करेल. बरोबर की नाही? आणि चांगल्या प्रकारे आपण काम करून महाराष्ट्राला पुढं नेऊ. ओके, तर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.